डॉक्टर कोलते साहेब आणि इतर काही सहकाऱ्यांना कल्पना आहे। आदरणीय भाऊंनी ज्या पद्धतीने रोहिणीताईंसाठी भाऊंनी प्रयत्न केले असतील त्याच पातळीवरचे माझ्या उमेदवारीसाठीचे प्रयत्न आदरणीय भाऊंनी शिवसेना पक्षाकडे सुद्धा केले। आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय संजयजी राऊत साहेब असतील, यांना स्वतः त्या ठिकाणी फोन करून भाऊंनी इथली परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यामुळेच आजची ही जी काही मी उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांसमोर महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून उभी आहे त्यामध्ये भाऊंचा एक मोठा वाटा आहे, त्या उमेदवारीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। भाऊ, आपण ज्यावेळी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून होतात त्यावेळी आपलं काम जवळून आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। राज्याचं महसूल मंत्री म्हणून काम करताना सुद्धा आपण ज्या पद्धतीने काम केलं, एक वेगळा कामाचा असा आदर्श आपल्या कार्याच्या माध्यमातून आपण घालून दिला आणि पालकमंत्री असताना सुद्धा सर्वच जे काही लोक सक्रिय आहेत, जे जिल्हा परिषद सदस्य सक्रिय आहेत, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी समान वाटा देण्याचं काम हा जिल्ह्याच्या तिजोरीतून आपण पालकमंत्री असताना केलं। आपली आणि बुलढाणा जिल्ह्याची एक वेगळी नाळ आहे, आपल्याला मानणारा एक वेगळा वर्ग या ठिकाणी आहे आणि आपण ज्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये येताय बोलताय त्यावेळी निश्चितच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता ही निश्चितच आपण जे सांगाल ते ऐकण्यासाठी उत्सुक आहे। या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये केवळ विकासाच्या नावाने गप्पा केल्या गेल्या आहेत, विकासाचे मोठे मोठे आकडे सांगितले गेलेले आहेत, केवळ मोठ्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। प्रत्यक्षात बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये विकास जो आहे तो विकास प्रत्यक्षात अस्तित्वात आलेला नाही। विकास केवळ स्वतःच्या कुटुंबाचा करण्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधींनी केलं आणि केवळ महामानवांचे पुतळे त्या ठिकाणी उभारले गेले। पण आपल्याला आवर्जून भाऊंच्या साक्षीने सांगेल की जेही महामानवांचे पुतळे, मग मोताळा येथील पुतळा असेल किंवा बुलढाणा शहरातील पुतळे असतील, या सर्व महामानवांच्या पुतळ्यांमध्ये हे पुतळे लोकवर्गणीतून झालेले पुतळे आहेत। तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी आपल्या पदरचे पैसे देऊन या महामानवांबद्दलचा आदर आणि आत्मीयता आणि अभिमान असल्यामुळे त्या ठिकाणी लोकवर्गणीतून हे पुतळे उभे केले। सौंदर्यीकरण केलं म्हणजे विकास झाला असं होत नाही। आज अनेक प्रश्न मोताळा तालुक्यातले प्रलंबित आहेत। मोताळा MIDCचा प्रश्न मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। मोताळा या ठिकाणी MIDC झाली पाहिजे ही मागणी कित्येक वर्षांपासूनची आहे, पण केवळ घोषणा झाली, प्रत्यक्षात MIDC अस्तित्वात आली नाही। भाऊ, आज गावागावांमध्ये कोट्यावधीचे बॅनर यांनी लावलेत विकास कामांचे, पण खरोखर कधी कधी हसायला येतं, कीव येते की इतकी केविलवाणी परिस्थिती आहे की या आधीचे आमदार आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या काळात झालेली कामं, जिल्हा परिषद सदस्यांच्या काळातली कामं, ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतली कामं ही सुद्धा इथल्या त्या महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी बोर्डावर लिहायची वेळ येते, इतकी नामुष्की यांच्यावर आलेली आहे। आणि हे सगळं केवळ आणि केवळ लोकांना त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्यासाठी, लोकांची मतं वळवण्यासाठी हे सगळे प्रकार चालले। पण बुलढाणा विधानसभा मतदारसंघातली जनता, मोताळा तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे। सगळ्यांना याची कल्पना आहे काय परिस्थिती आहे। प्रामुख्याने आपला लेवा पाटीदार समाज जो आहे हा समाज सुशिक्षित समाज आहे, कष्टाळू समाज आहे आणि हा समाज सुज्ञ आहे। आपण मंडळी कधीही कुठेही समोर जरी येत नसले तरी निश्चितपणे विचारपूर्वक योग्य पद्धतीने आपण सगळी मंडळी निर्णय घेतात। भाऊ, आपल्याला कल्पना आहे, मी माझ्या पतसंस्थेच्या माध्यमातून ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा या मोताळा तालुक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गोदामाची सुरुवात करायची होती, त्यावेळी त्या धान्य गोदामाला आम्ही दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव दिलं। हे त्यावेळी केलं ज्यावेळी कुठेही राजकारणाचा संबंध नव्हता, कारण हा विचार सरदार वल्लभभाई पटेलांचा विचार, जो समतेचा विचार आहे, एकतेचा विचार आहे, राष्ट्राला एक ठेवण्याचा विचार आहे, हा विचार मांडणारी आम्ही लोक आहोत। आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा लढा आहे। मोठ्या प्रमाणात तानाशाहीचं वातावरण आहे, गुंडशाहीचं वातावरण आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला सगळ्यांना लोकशाहीच्या बाजूने उभं राहायचंय, संविधानाच्या बाजूने उभं राहायचंय। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करेल की येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे। या मतदानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी
जी लोक हुकुमशाही गाजवतात, जी लोक गुंडगिरी करतात, जी लोक संविधानाला मानत नाहीत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आहे. आणि ती वेळ आहे 20 तारीख. 20 नोव्हेंबरला आपण सगळ्यांनी मतपेटीवरील क्रमांक 2चं बटन आणि निशाणी आहे मशाल, मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्यावं ही विनंती आपल्या सगळ्यांना करते. आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये आदरणीय रोहिणीताई ह्या सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांनाही आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. हे सगळं करत असताना आपल्या जिल्ह्यातले सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायचे आणि महाविकास आघाडीची सत्ता आणायची. कारण महाविकास आघाडीची सत्ता जर आली तरच आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळेल, तर तरुणांच्या हाताला काम मिळेल, तर महिलांवरचे अत्याचार थांबतील आणि तरच आपल्याला अपेक्षित असलेला महाराष्ट्र, स्वाभिमानी महाराष्ट्र हा अस्तित्वात येऊ शकेल. आपल्या सगळ्यांना विनंती करते, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या गद्दारांना आता गाडवं लागणार आहे. आणि येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी मशालीवर मत देऊन आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मशालीला मतदान करावं. या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मशाल पेटवायची आहे. शेवटी एवढं सांगेल, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में ना सही मेरे सीने में सही हो कहीं भी, लेकिन ये आग आग जलनी चाहिए. ही या मतदारसंघातली बदलाची आग आहे, परिवर्तनाची आग आहे. या आगीमध्ये जे जे काही चुकीचं आहे, जे जे काही अन्यायकारक आहे, जे जे काही आपल्याला त्या ठिकाणी आपली अस्मिता नाकारणारं आहे ते सगळं जळून जाऊ द्या. आज आवर्जून आठवण येते आमचे दिवंगत अनिल भाऊ ठाकरे आणि दिवंगत नानाभाऊ देशमुख यांची. हे दोन आमचे शिलेदार आज जर या ठिकाणी मोताळ्यामध्ये आज आमच्या सोबत अस्तित्वात असते, जर आज असते तर निश्चितच अजून एक वेगळी शान आपल्या सगळ्यांची राहिली असती. असो, पण त्यांचे आशीर्वाद हे निश्चितच आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत. भाऊ, फक्त एक मुद्दा सांगते, या मोताळा नगर पंचायत मध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता आली आणि इथल्या या महायुतीच्या उमेदवाराने खूप प्रयत्न केले की काँग्रेसची सत्ता येऊ नये. ती एक हाती सत्ता आणण्याचं काम आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये आणि मंचावर उपस्थित सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळ्यांनी करून दाखवलं. आणि नंतर यांनी ते लोक फोडण्याचं काम केलं, पण दुर्दैवाने ते त्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाही. ती सुद्धा नामुष्की यांच्यावर आली आणि इतक्या वेळा नामुष्की येऊनही हे आजही त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या पुढे मत मागायला येत आहे. जो काही त्यांनी त्या ठिकाणी आकड्यांचा हिशोब मांडलेला आहे प्रत्येक बॅनरवर, तो हिशोब आता चुकता करायची वेळ आलेली आहे. आणि तो हिशोब येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी मशालीवर मत देऊन चुकता करावा, एवढंच या ठिकाणी सांगते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में है. वक्त आने दे बता देंगे तुझे आसमां, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है. ही वेळ आता आली आहे आणि ती वेळ आहे 20 तारखेची. 20 तारखेला मशालीचं बटन दाबून या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मशालीचा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. दत्ताभाऊ काकस, वनिताताई गायकवाड आणि महेंद्रभाऊ गवई यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच ताई, आपल्या या मनोगतातून आम्हाला सर्वांना उत्साही वातावरण तयार झालेलं आहे. तर मी माझ्या सर्व बांधवांना, ज्येष्ठांना आणि मित्रांना 2 ओळी सांगू शकतो. आपल्याला लढायचं आहे आणि तोपर्यंत लढायचं आहे जोपर्यंत आपला विजय होणार नाही. कि टूटेगी तलवारें टकरा कर तुमसे, टूटेगी तलवारें टकरा कर तुमसे, हो जाएंगे दुश्मन के तरकश खाली, और जंगे मैदान में तुम बेखौफ लढो, वक्त से पहले मौत नहीं आने वाली. तर आपल्याला जयश्रीताईंना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे. आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब यांचं भाषण झाल्यानंतर भाऊंना काम असल्यामुळे ते जाणार आहेत. नंतर सभा आपली सुरू राहणार आहे. पुढच्या सभेला जायचं आहे. आता आदरणीय भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील. भाऊंचं मनोगत व्यक्त झाल्यानंतर सुद्धा सभा सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण येथे थांबावं. भाऊंना पुढच्या सभेला जायचं आहे.
आलाच पाहिजे एकनाथ. आता एकनाथाच्या मदतीला एकनाथ धावून आला म्हणे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रत्येकाचं नाव घेताना बराच वेळ जाईल, पण या ठिकाणी शेळकेताईंनी त्यांचे नाव घेतले ते सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांसाठी महत्वाची अशी निवडणूक आहे. दर 5 वर्षाने येणारी निवडणूक. या निवडणुकीमध्ये आपला लोकप्रतिनिधी नव्यानं तुम्हाला निवडून द्यायचा आहे. 5 वर्षामध्ये आपल्या मागच्या लोकप्रतिनिधीने काय केलं, काय वर्तणूक राहिली, काय वागणूक राहिली, सामान्य मतदारांशी कसा संपर्क राहिला, सरकार दरबारी काही आमचे प्रश्न मांडलेत का, शासनाच्या माध्यमातून काही ठोस असं काम आमच्या भागामध्ये झालंय का, जाती जातीमध्ये सलोखा नांदलाय का, या साऱ्या गोष्टीचं मूल्यमापन करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पाच वर्षानं आपला आमदार निवडून द्यायचा आहे का त्याला बागे पाठवायचा, त्याला घरी पाठवायचा, निर्णय फार महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान रचलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं तर संविधानामध्ये तरतूद केली, त्याच्यानुसार कायदा झाला की या राज्यामध्ये या देशामध्ये दर 5 वर्षांना निवडणुका होतील आणि दर 5 वर्षांना लोकप्रतिनिधी निवडला जाईल. असं जर त्यांनी केलं नसतं तर एखादा आमदार एखादा लोकप्रतिनिधी निवडून गेला असता तर मरेपर्यंत तो तसाच आमदार राहिला असता. आणि मग आता आपल्याला माहिती घ्यायची की काय झालंय, काय केलंय, मागच्या सरकारनं काय केलंय. मागे 5 वर्षामधला 2.5 वर्ष झाले या महायुतीचं सरकार होत. या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये या सरकारने काय केलं, मुळामध्ये हे जे महायुतीचं सरकार आलं हे असंवैधानिक असंविधानिक आहे, संविधानाला धरून नाहीये, अनैतिक मार्गाने आलेलं सरकार आहे. पूर्वीचं उद्धवजींचं सरकार तोडून पक्ष फोडून या ठिकाणी आलेलं सरकार आहे. आणि या सरसेनामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जो उभं आयुष्य ज्या पक्षासाठी वेचलं, खर्च केलं आणि शिवसेना पक्ष उभा केला, तो शिवसेना पक्ष या हरामखोरांनी फोडला, पैशाच्या बळावर फोडला. जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांनी उभा आयुष्य घालून उभा केला, तो यांनी पैशाच्या वर दडपशाहीच्या मार्गाने फोडला आणि त्यांचं घड्याळ तोडलं, त्यांचं धनुष्यबाण तोडलं. हे अनैतिकता नाही आहे, हे असंवैधानिक नाही आहे. हे आमदार सुरतला गेले, सुरत वरून गुवाहाटीला गेले. त्या गुवाहाटीला गेल्यावर म्हणाले काय झाडी, काय डोंगर, सबकोच ओके.
खाली हाताने गेले अब तिकडून 50 खोके एकदम ओके भरल्या हाताने बोलतात भरल्या हाताने हे सरकार मान्य आहे या महाराष्ट्राला या फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला मान्य नाहीये लोकशाही मार्गाने आलेले सरकार नाही आहे फोडाफोडी करून तोडातोडी करून असं सरकार आलेलं आहे की हे या सरकारमध्ये असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अजित पवारांवर 70,000 कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप केला होता की नाही केला मी होतो ना त्यांच्या बरोबर गाडीभर पुरावे घेऊन हे गाडीभर पुरावे अजित पवार नालायक आहे बदमाश आहे उच्चक आहे चोर आहे लबाड आहे यानं 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला आता तेच अजित पवार मांडीवर घेऊन बसले नाही आमचं बाळ कसं गोड आहे कसं चांगलं आहे कसं छान आहे कसं आहे आता त्या अजित पवारांना मांडीवर घेऊन फिरताय एका बाजूला भ्रष्टाचाराचे तुम्ही आरोप करता दुसऱ्या बाजूला त्यांना मांडीवर घेऊन फिरता जनतेचा विश्वासघात नाही हा जनतेचा विश्वासघात अरे भाई 2.5 वर्षामध्ये काहीच करता आलं नाही काही नाही याला फोड त्याला फोड याच्यावर शिवाय दे त्याच्यावर शिवाय दे याला काही बोल त्याला काही बोल महिलेला काही बोल अश्लील बोल काही 2.5 वर्षामध्ये काम नाही झालं अरे गटारी रस्ते वगैरे बांधणं हे तर कोणाचंही काम असतं जर 5 वर्षानं रस्ते बनतो 5 वर्षानं खड्डे पडले की नवीन रस्ते बांधायला लागतो नवीन आमदार बांधत राहतो आमच्या आमदार साहेबांच्या वैद्यक मोताळ्याला मी आलो होतो मग त्यांनी मला सांगितलं वल्लभभाई पटेलांचा पुतळा बसवतोय सौंदर्यीकरण करतोय माझ्या पैशात नाही सगळं करतोय पण आमदार साहेब जर स्वतःच्या पैशातनं करत असेल तर कौतुक केलंच पाहिजे स्वतःच्या पैशांचा ज्यावेळेस कोणी माणूस करतो मग तो विरोधी पक्षाचा असो का सत्ताधारी पक्षाचा असो त्याचं कौतुक केलं पाहिजे मी म्हटलं आमदार साहेब एवढा मोठा हे जर स्वतःच्या पैशातनं करत असाल तर तुम्हाला आनंद वाटतो मी तुमच्या निवडणुकीला जर आलो प्रचाराला तुमच्या विरोधामध्ये तुम्ही काय बोलू पण एवढं मोठं काम तुम्ही स्वतःच्या खर्चानं उभं केलं पण नंतर आता समजलं की त्या लोक वर्गणीतलं झालं सौंदर्यीकरण शासनाकडं अरे पोरगी आमच्या दागिना फक्त तुम्ही घातले तिथं आमच्या खर्चानं उभे राहिलं पुतळा पण 2.5 वर्षामध्ये काही केलं नाही या सरकारने मारामाऱ्या केल्या भानगडी केल्या एकमेकांना आरोप प्रत्यारोप केले तू भ्रष्टाचार होता तू कसं चांगला आहे छगन भुजबळ साहेब म्हणतात माझ्यावर ईडीच्या केसेस केल्या मी जेलमध्ये बसलो मी घाबरून मग पक्ष बदलून टाकला म्हणजे हे ईडी दाखल करताय माझ्या नातवाबरोबर ईडी दाखल केली यांच्यावर केली माझ्याकडे ये नाही तर तुला टाकतो जेलमध्ये भुजबळ साहेब बोलले मग 2.5 वर्षात काही जणांनी यांच्या लक्षात असायला निवडणुका लागल्याच्या आधी चला निवडणुका तर आल्या महिन्यावर आता जनतेसमोर जायचं कसं आपण तर एके धोरणात्मक निर्णय घेतला नाही ना मोतळ्याला एमआयडीसी आली ना काही असं ठोस काम झालं की ज्याच्यामधून रोजगार निर्माण होईल बुलढाणा जिल्ह्यात पुरट आमचं जे आम्ही मंजूर केलेलं कृषी महाविद्यालय तडजोड होतं बुलढाण्याला घेऊन गेले खालचं वर्क करायला लागले अरे एक तर बुजेल असतं आमचं बुलढाण्याला तर सारच आहे मेडिकल कॉलेज आणलंय हे आणलंय ते आणलंय सारच केलं पण एक कृषी महाविद्यालय जे माझ्या काळात मंजूर होतं 100 एकर जागा दिली होती ते उतरून घेऊन गेले म्हणजे या विभागावाला न्याय द्यावा असं आहे का त्यांच्या मनात
आपल्या भागामधला जर कृषी महाविद्यालय तिकडे घेऊन जात असतील तर तुमच्यावर प्रेम आहे का? मग जर तुमच्यावर प्रेम नाही तर तुम्ही कशाला प्रेम दाखवता तिकडे? मग 2.5 वर्षात काही केलं नाही, मग चिंता पडली का मी काय करणार, आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं. लोक तर आपल्याला निवडून येणार नाही. सर्वे रिपोर्ट सगळे या सरकारच्या विरोधात. जेवढ्या सर्वे रिपोर्ट आले त्याच्यात म्हटले की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, महायुतीचं येणार नाही, येणार नाही, येणार नाही. चिंताग्रस्त झाले मग अजित पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आणखी आमचे शिंदे साहेब, हे तीन साहेब बसले. मग त्याने अभ्यास केला मध्य का. मग त्यांनी ठरवलं की आता आपलाच काही निवडून येत नाही. मग निवडणुकीच्या दरम्यान जाता जाता काढली लाडकी बहीण. कशासाठी आली लाडकी बहीण? 5 वर्षात लाडकी बहीण आठवली का? मतांची चिंता होती म्हणून लाडकी बहीण आठवली की नाही? 1500 रुपये देतो आम्हाला, तुम्ही मत द्या. लाडकी बहीण 1500 रुपये आम्हाला मत द्या. मग लाडके बहीण, आता लाडके बहीण ठरवल्यानंतर तिला 50 रुपयाची साडी पण दिली की नाही? 50 रुपयाच्या साड्या दिल्या. त्या गोधडी करायला कामाच्या नाही आल्या. साड्या कमी पडल्या तर भांडे देऊन टाकले. भांडे घ्या, साड्या घ्या, लाडक्या बहिणींनो आम्हाला मतदान करा. काय म्हणता रे? मामाला दिलीच नाही म्हणतो. मामाला दिली नाही. तुम्हाला दिली? मामानं दिली पण भावानं दिली. लाडका भाऊ 50 रुपयाचे साडे दिले आणि दुसऱ्या दिवशी गोडे तेलाचे भाव 50 रुपये लिटर मागे वाढवून टाक. वाढले की नाही वाढले? 150 रुपये तेल आहे गोडे तेल. 140, 150 फिल्टर असं घेतलं तर 160. गोडे तेलाचे भाव वाढले. हा साड्यांचा हा याचा खर्च कशावर निघाला? लाडली बहीण 1500 रुपये. आता म्हणतात की योजना महाविकास आघाडीचं सरकार आले की बंद करून टाकतील. आता मला सांगा कोणती एखादी योजना कोणी सुरू केली तर बंद होते का? आता इंदिराजींच्या कालखंडामध्ये संजय गांधी निराधार योजना केली, बंद झाली का? अरे आमचे सरकार आल्यावर आम्ही बंद करणार नाही आहे. आमचे सरकार आल्यावर लाडली बहीण योजना बंद करणार, उलट तुम्हाला 3000 रुपये महिन्याला देऊन टाक. आमच्या सरकारांना 3000 रुपये महिन्यात. पण एका बाजूला 50 रुपये साडे दिले, गोडे तेलाचे भाव वाढले. ऐन दिवाळीच्या सणाच्या कालात, दिवाळी दसऱ्याच्या कालखंडामध्ये जिऱ्याचे भाव वाढले, मिऱ्याचे भाव वाढले, मैद्याचे वाढले, रव्याचे वाढले, साखरेचे वाढले, तुपाचे वाढले, सगळे भाव वाढून गेले. खोबरं 180 वरून 300 रुपये चालले गेले. हा करंजी खाताना करंजी खोबऱ्याचे 300 रुपये किलो. अरे वा लाडक्या बहिणी, महागाई झाली की नाही झाली? मग एक वेळ महागाई झाली, उतरते का? कमी भाव होतं का? नाही. आज तुरीचे भाव काय? डाळीचे 200 रुपये. खरी घरात लक्ष घालतात. नाही तर कोणाला नाही त्या माणसांना की 200 रुपये फक्त खाता येऊन जाईल. 200 रुपये किलो दाल हो गई. शेतकऱ्यांकडून घेताना तिथे 60 रुपये किलो. शेतकऱ्यांकडून घेतले 60 रुपये किलो. इकडे विकायला लागले 200 रुपये किलो. दाल महंगी हो गई. दाल गरीबों की इज्जत बचाती है कि नहीं बचाती? हर कोई आए तो क्या बोलता है, घर में आए तो कम से कम दाल रोटी खा के जाओ.
दाल रोटी तो भी खा के जाओ। घर में तो मेहमान आते हैं, दोन काय म्हणतात पाहुणे जर आले घरी, दोन बायकोला सांगतो, पोरीला सांगतो, वरण भात करून टाक, पाहुणे आले, जावई आलाय, सासरे आले. बायको पाहते घरामध्ये एवढीशीच डाळ आहे, पण 2 जणांना पुरणार आहे. 2 लोकांचा स्वयंपाक करतात. दाल रोटी तैयार हो गई, 2 लोगों का पैसा ये भी हो गया. उतने में 2 लोग और आ गए, 2 नर्स आणखी आले. दाल तर 2च लोकांची होती, दाल तो 2 ही लोगों की थी, और 2 लोग क्या करना. ओ घर में जो बहन बैठी है बोले चिंता मत करो भाई, 2 लोग और आने दो, 1 लोटा पानी डाल दे, 1 लोटा पानी टाकून दो. मेहमान बोलेगा दाल पतली हो गई, पर इज्जत तो बच गई. गरीबों की इज्जत बचाने वाली दाल ये सरकार ने महंगी कर दी. मी पाहत होतो या महिला भगिनीच्या गळ्याकडे पाहू नये. एकाही महिला भगिनीच्या गळ्यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र नाही आहे. ज्याचा आहे त्यानं वारा हात करा. जे पिवळे दिसतात ते खरे नाही आहे. अरे सोनं 80,000 रुपये तोळा झालं, 80,000 रुपये सोन्याचा भाव झाला तोळ्याला. चांदी झाली 1 लाख रुपये किलो. या महिला भगिनीचं मंगळसूत्र या सरकारने महाग करून टाकलं. तुमचं मंगळसूत्र महाग केलं. आज तुम्हाला आवडीनं 1 लाखाचं मंगळसूत्र घेऊन फिरता येणार नाही. जर तुम्ही फिरायला लागले तर तो रुचके बसलेच आहे, तुमच्या सहीत घेऊन जातील. मंगळसूत्र महाग नाही झालं. मंगळसूत्र महिलांच्या पातिव्रत्याचं लक्षण आहे. तिला वाटतं की 4 काळे माने घालून 2 तोळ्याचं, 1 तोळ्याचं, अर्ध्या तोळ्याचं, 5 घालून मंगळसूत्र त्यांना. पण आज ते महाग करून टाकतो. नाही काय भडके. चांदीचे भाव वाढले, सोन्याचे भाव वाढले, साऱ्या वस्तूचे भाव वाढले, पण शेतकरी कुठे गेला. शेतकऱ्याच्या कापसाचे भाव 6,000 रुपये, सोयाबीनला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, मक्याला भाव नाही. शेतकरी ठार मेला. आणि वरून निसर्गाचं संकट आलं, भराभरा पाऊस आला. पावसामुळे येणारं पीक आपल्या हातात आलं नाही. हा विदर्भातला शेतकरी, साराचा शेतकरी जो आहे तो कापूस उत्पादक शेतकरी आहे. सारे व्यवहार जे तुमचे चालतात ते कापसावर चालतात. कापूस विकल्यानंतर किराणा मालाचे पैसे देऊन टाकू, बरोबर आहे. उधारी आहे किराणा दुकानदाराची. कापूस विकल्यानंतर कापडच्या दुकानदाराचे पैसे देऊन त्याची उधारी आहे. वर्षभर उधारी ठेवतो, कापसावर वादा करतो, ते कापूस विकल्यानंतर तुझे पैसे देऊन टाकतो. एखाद्याला हात उसनवारी करायच्या 5-25 हजार घ्यायचे असतील तर मित्राकडून घेतो, सांगतो बाबा रे आता कापूस येणार आहे, चांगली आहे यावर्षी परिस्थिती, कापूस आला की तुझे पैसे मी देऊन टाकेन. कापसावर व्यवहार आहे. कापसावर विदर्भातल्या शेतकऱ्यांचे व्यवहार आहे. कापूस विकल्यानंतर पोरीचे हात पिवळे करून तो ही त्याच्या मनामधली धारणा. कापूस विकला की पोरीचे हात पिवळे करून टाक. परत 4, 5, 6 वर्ष झाले कापसाला भाव नाही. 5 वर्षापूर्वी कधीतरी 12,000 रुपये भाव होता, आज 6,000 रुपये भाव आहे. कापसाला भाव नाही. मुलीचे हात पिवळे कसे करायचे. मायबाप चिंतेमध्ये रात्र विचार करतात की काय करायचं. मागचं वर्ष गेलं, हे वर्ष गेलं, ते वर्ष गेलं, पोरीचे हात पिवळे करायचे. पोरीचं वय वाढायला लागलेलं आहे, कसं करायचं. आणि ज्यावेळेस पोरीचं वय वाढतंय, काही करत नाही, शेतकरी हतबल झाला,
शेवटी नवरा बायको जाता, गळ्याला फास लावता, मरून जाता. म्हणतो काय होईल ते होईल, मरत नाही शेतकरी तुमच्याकडे. किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? सरकारला मी विचारू इच्छितो की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबत तुम्ही काय केलं? का करतात शेतकरी आत्महत्या? का शेतमालाचे भाव नाही? का शेतकरी कर्जदार झाला? तुमच्या धोरणामुळे जो कर्जबाजारी झाला. चिंता करू नका, आमच्या सरकारला 3 लाख रुपये कर्ज तुमचा आम्ही माफ करून टाकू. शेतकरी गेला ठार मेला, त्याला मदतीला कोणी नाही. त्याच्यातून डाळ घेणार 60 रुपये विकणार 160 रुपये. त्याच्याकडनं कापूस घेणार 6000 रुपये आणि सरके विकणार 2200 रुपये. वारे नाही म्हणजे आमच्या भावाला 6000 रुपये भाव, त्याच्यामधले सरके आणि कापूस वेगळा करतात. सरकेला भाव किती येतात काय नाही पाहिजे भावाचे? 10,000 3,000. ढेप 100 किलोची नसते, 70 किलो 60 किलो पोहोचत. सरकेचे भाव वाढले, ढेपचे भाव वाढले, कापसाचे भाव वाढले. काय सरकार कसे वाढतील? 22 लाख गाठी या केंद्र सरकारने आयात केल्या. इथला कापूस पडलेला तू बाहेरून आयात करता. 11 लाख गाठी मागच्या वर्षीच्या पडवल्या. आमचा कापूस घ्यायला तयार नाही आणि बाहेरचा कापूस तुम्ही विकत आणता. हा काय न्याय आहे तुमचा? हे का धोरण आहे तुमचं? शेतकरी मेला, खताचे भाव वाढले, फवारणीच्या औषधाचे भाव वाढले. त्या लाडका बहिणी योजना सुरू केल्या, त्या सुरू केल्या. ठिबक सिंचनाचा पैसा वर्षभर आला नाही. आला का तुमच्याकडे? शेतकऱ्याचा अनुदान नाही, संजय गांधी निराधारचा पैसा नाही, वृद्ध भूमींचा पैसा नाही. पैसाच नाही सरकारकडे. सरकारची तिजोरी खाली करून टाकली. ठणठणाट 8 लाख कोटीचं कर्ज या सरकारवर. मी अर्थमंत्री होतो, मला माहिती आहे. दिवाळाखोर सरकार आहे. त्यांनी या महाराष्ट्राला दिवाळा केला. 40,000 कोटी रुपयाच्या वर या बांधकाम ठेकेदाराचे बिल बाकी या महाराष्ट्रात. तुमच्याही गावात आहे. मंजूर गमती नाही देत, नुसती मंजुरी. पैसे कुठे आहे? भ्रष्टाचार मोकावला. लोकांनी पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. जा बरं तहसीलदारकडे 100 रुपये पाहिजे म्हणतो, म्हणजे आकडा चांगला. जा बरं फौजदाराकडे, मी तहसीलदारापेक्षा भारी माणूस आहे. काही केस आली, काही चोरी झालं, मंगळसूत्र घरामध्ये घरफोडी झाली, जाऊन बघा फौजदाराकडे. की रात्री एखाद्या घरामध्ये घरफोडी झाली आणि फौजदाराकडे जावा. मुळात त्याला असं वाटतं आलाच कशाला? आला तर आला फौजदाराकडे ठाणेदाराकडे नोंदवायला जर तुम्ही गेले तर ठाणेदार 17 प्रश्न तुम्हाला विचारतो. रात्री जर चोरी झाली तर तो खिडकीतून आला का? चोर कुठून आला? दरवाजेतून आला? गडीगंडा तोडून आला? काळा होता का? गोरा होता का? कसे कपडे घातले होते? किती उंचीचा होता? अरे असं जर असतं मी झोपलो होतो ना म्हणून तर चोरी झाली. तुम्हालाच प्रश्न विचारत राहतो. काय त्या सुरक्षा शिल्लक नाहीये. त्या बाबा सिद्दीकीची हत्या झाली. दिवसा ढवळ्यात 16 पोलीस होते. 16 पोलिसांच्या गरोड्यामध्ये ते आले गोळीबार करणारे. धाड 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 गोळ्या घातल्या, मारून टाकलं त्याला. कुठे गेला काय का? आमच्या देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे. त्या गृहमंत्र्यांना धमकी आली, तुला चिरून टाकेल, तुला मारून टाकेल. गृहमंत्री घाबरला आपला. त्याची सुरक्षा वाढवून टाकली. या राज्याच्या गृहमंत्र्याची सुरक्षा वाढवावी लागते. तुमचं आमचं काय?
त्याला धमकी आली तर पोलीस वाटले झेड प्लस वाय प्लस काय असतं प्लस ते प्लस, आणि मला धमकी आली तर काही नाही. दिवसा ढवळ्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये त्या उमेदवारावर गोळीबार झाला परवा दिवशी, म्हणजे मागच्या आठवड्यात. गोळ्या काढल्या दिवसा. हे काय मुक्ताईनगर बिहार झालाय काय? कुठे आहे कायदा सुव्यवस्था? कोण कोणाचं ऐकत नाही अशी व्यवस्था झाली आहे. आम्ही सरकार चाललंय भ्रष्टाचार बोखरलेलं सरकार. यांनी छत्रपती शिवरायाला सुद्धा सोडलं नाही. कोकणामध्ये छत्रपती शिवरायाचा पुतळा आत्ता उभारला आणि कोसळला. रिपोर्ट आले याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार. किती नालायक लोक आहेत हे. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमची अस्मिता आहे. त्या पुतळ्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळते, आम्हाला शक्ती मिळते, आम्हाला बळ मिळते. यास आमचा राजा, हा आमचा राजा त्याने दिल्लीत तख्त खादा गदा 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 हलवलं. औरंगजेबाला गदा गदा हलवून भीतीमध्ये टाकलं. तो माझा छत्रपती शिवाजी राजा, हा माझा राजा. त्या राजाचे पुतळा धाडकन पडतो आणि असे टपऱ्यासारखे दाखवतात. वेदना होतात मनाला. आराम करून तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. शिवरायाच्या पुतळ्यामध्ये मी फडणवीसांना विचारतो, छत्रपती शिवरायाचं स्मारक तुम्ही अरबी समुद्रात उभं करणार होतं, त्याला 10 वर्ष झाले. काय झालं त्याचं? आता गावगाव शिवसृष्टी उभारा म्हणता, छत्रपती शिवरायाचे पुतळे निवडणुकीत उभे करा म्हणता. अरे पण त्या कालखंडामध्ये 10 वर्षापूर्वी मोदीजींनी भूमिपूजन केलं होतं त्या अरबी समुद्रामध्ये. त्याचं काय झालं? आता गावगावला छत्रपती शिवरायाचे पुतळे उभे करा म्हणता शिवसृष्टी. तर त्या छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याच्या कामामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता. या महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी असं आहे. काय चाललंय या राज्यामध्ये? आणि राज्य असं झालेलं. मी तुम्हाला विचारणार, हे तुम्हाला मान्य आहे? या साऱ्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला मान्य आहे? याशी गुंडागर्दी, हा असा भ्रष्टाचार, या अशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, या अशा महिलांवर होणारे बलात्कार, सामूहिक बलात्कार होतात पुण्यासारख्या शहरामध्ये. काय महिलांची इज्जत आहे? आम्हाला तुमचं लाडके बहीण नको, तुमच्या साडी नको, टोळी नको, आम्हाला सुरक्षा द्या. आमच्या माता भगिनींना सुरक्षा द्या. तुझी साडी नको, टोळी नको, तुझं आम्हाला काही नको. पण मी सुरक्षित राहिले पाहिजे. 10, 11, 12 वाजता मी एकटी फिरायला गेली, मला भीती वाटायला नको. मंगळसूत्र घालून मोजकं फिरलं तरी मला भीती वाटायला नको. ही सुरक्षा मला तुम्ही द्या. अशा अवस्थेमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की आता परिवर्तन करा, बदल घडवा या महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. तरुणांनो, तुम्हाला खास करून नाव आहे, बेरोजगार आहे. तुमच्या हाताला काम नाही. 2.5 लाख नोकऱ्यांचं दालन आम्ही उभं करणार आहोत. या सरकारने त्याला स्थगिती दिली, स्थगिती उठवणार आहे. 2.5 लाख नोकऱ्या आम्ही पहिल्यांदा तुम्हाला उपलब्ध करू. आम्ही तुम्हाला नोकरी नाही दिली तर 4,000 रुपये प्रति महिने बेकार भत्ता देऊ. लोकांसाठी, बेरोजगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार आहे. महाविकास आघाडीचं सरकार. अरे सरकार तुम्हाला आणायचं असेल तर आपल्या शेळकेताई, जे सहभागी होते जयश्रीताई शेळके यांच्या मशाल या चिन्हावर क्रमांक 2 वर बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा. हे मशाल आहे, हे पावित्र्याचं लक्षण आहे. या अन्यायाच्या विरुद्ध लढणारे मशाल आहे. हे भ्रष्टाचाराला आग लावणारे मशाल आहे.
हे अशा गुंडांना दरोडेखोरांना राख करण्यासाठी भस्म करण्यासाठी जे मशाल आहे. म्हणून एक बात महत्वाचं आहे, मतदानाला या, मतदान करा आणि तुम्हीच मशालीला मतदान करा असं नाही तर इतरांनाही सांगा आणि हजारोच्या मताधिक्यानं जयश्रीताई शेळकेंना निवडून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर भाऊंच्या उपस्थितीमध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लोकनेते आदरणीय श्री ध्रुपदरावजी सावळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. आदरणीय श्री ध्रुपदरावजी सावळे साहेब. आदरणीय श्री ध्रुपदराव सावळे साहेब आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. भाऊला इतर ठिकाणी सभा असल्या कारणानं ते लवकर जात आहेत. 2 मिनिटं आपण शांततेत बसा. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते, माजी मंत्री, आपल्या सर्वांचे आधारवड माननीय एकनाथरावजी खडसे साहेब, डॉक्टर कोलते साहेब रायपुरेजी, आपले बुलढाण्याचे आमदार धीरजजी लिंगाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माझे मित्र ॲडव्होकेट गणेशराव पाटील, दुसरे उपाध्यक्ष आमचे मित्र संजयजी राठोड, नाव घेतो तो सर्वांचे घेता येतील, पण तो आदरणीय मंच आणि ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्र आलोय त्या आपल्या उमेदवार जयश्रीताई या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व आया बहिणी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, पत्रकार बंधू आणि इतर माझ्या आदरणीयांनो, खरं म्हणजे नाथा भाऊचं सविस्तर अशा प्रकारचं विवेचन, सर्व विषयाचं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. मी काही जास्त बोललो पाहिजे अशातला भाग नाही, परंतु आता प्रचाराला फक्त 3-4 दिवस शिल्लक आहेत. आखरी टप्प्यामध्ये हा प्रचार पोहोचलेला आहे आणि म्हणून येत्या 20 तारखेला
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होते आणि आपल्या मतदारसंघाची निवडणूक होते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या मशाल निशाणीवर बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून आणायचंय आणि हाच विचार तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि तशाच प्रकारची विनंती करण्याकरता खरं म्हणजे मी या ठिकाणी आलेलो आहे. मंडळी, दर 5 वर्षानं जरी निवडणूक होत असली तरी देखील ही निवडणूक एक आगळी आणि वेगळी आहे. अनेक निवडणुका आल्यात, अनेक निवडणुका गेल्यात, परंतु या ठिकाणी त्यातल्या त्यात आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही परिवर्तनाची निवडणूक आहे आणि या परिवर्तनाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला जात पात धर्म पंथ या साऱ्याला बाजूला सारून कुठंतरी आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य कोणत्या सरकारच्या हाती द्यायचंय तो निर्णय तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि म्हणून कुठेही भावनेमध्ये वाहत जायचं नाही, धर्मपंथ पक्षामध्ये वाहत जायचं नाही, तर कुठंतरी एक मतदार म्हणून समोरची 5 वर्ष नाही तर आपल्या पिढीची समोरची 25 वर्ष या निवडणुकीचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्ही विचार करायचा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी परिवर्तन घडवायचं आहे. अनेक विषयाची या ठिकाणी चर्चा झाली. कापसाच्या भावाची झाली, सोयाबीनच्या भावाची झाली, ज्वारीच्या भावाची झाली, मक्याच्या भावाची झाली. मी या ठिकाणी त्या खोलामध्ये या ठिकाणी जाणार नाही. मी सांगणार आहे जयश्रीताई, या तुमच्या भागाच्या कुठेही प्रतिनिधित्व नाही, प्रतिनिधित्व नव्हतं नाही. त्या कुठेतरी साखळी मतदारसंघाच्या जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या, परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षापासून कोणाशी काही घेणं नाही देणं नाही, तरीही लोकांच्या सुखदुःखात भागीदार राहण्याचं काम जयश्रीताईंनी या ठिकाणी केलं. एवढंच नव्हे तर आपल्या परीनं जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला. जयश्रीताई एक उच्च विद्याभूषित आहेत, ऍडव्होकेट आहेत आणि त्या फरड्या वक्ते देखील आहेत. चांगल्या प्रकारचे नेतृत्व पण त्यांच्या जवळ आहे. एक संधी तुम्ही जर त्यांना त्या या ठिकाणी दिली तर निश्चित आपलं हे नेतृत्व, आपलं, आपल्या घरातलं, आपल्या कुटुंबातलं, कोणाची तरी पोरगी असलेलं, कोणाची तरी बहीण असलेलं, कोणाची तरी जवळची आपल्या परिवारातली एक कन्या असलेलं अशा प्रकारचं नेतृत्व या बुलढाणा जिल्ह्याचं नेतृत्व करू शकेल, बुलढाणा मतदारसंघाचं नेतृत्व करू शकेल आणि तुमची बाजू भक्कमपणे ज्या ज्या ठिकाणी मांडणं शक्य असेल त्या त्या ठिकाणी मांडेल. कारण जयश्रीताईला पार्श्वभूमी आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. 2 मिनिटं थांबता. जयश्रीताईला पार्श्वभूमी आहे की त्याच्या परिवारातून या ठिकाणी आल्या. त्यांचे आजोबा कैलासवासी उत्तमराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते. तोच वारसा घेऊन
ते गेल्या 15-20 वर्षापासून समाजामध्ये समाजकारण करतायत. त्याला त्यांनी छत्रपती शिवराय, शाहू फुले आंबेडकर या विचाराची जोड दिली आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मिळालेला वारसा हा या समाजाच्या खाली कशा पद्धतीने येईल ही भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून त्या त्यांच्या परिवाराच्या कधी जावल्या नाही. मराठा सेवा संघामध्ये त्यांनी काम केलं, जिल्हा परिषद मध्ये काम केलं, काँग्रेस पक्षामध्ये काम केलंय, समाज व्यवस्थेच्या एक त्या कुटुंबाच्या एक सदस्य झाल्या. कुटुंब नव्हे तरी समाज व्यवस्था एक चांगल्या प्रकारे कशा पद्धतीनं त्या समाज व्यवस्थेला मी वळण देऊ शकते, कशा पद्धतीनं मार्गदर्शन करू शकते, कशा पद्धतीनं प्रबोधन करू शकते आणि या समाजाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये कशा पद्धतीने मी भागीदार राहू शकते हे करण्याचं काम त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नव्हे, तुम्ही आम्ही पाहिला असेल की महात्मा ज्योतिबा फुल्यावर त्यांनी एक चित्रपट काढला. काय गरज आहे? पण नव्हे, हे रक्तच काही वेगळं आहे, हे रक्तच काही वेगळं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी ज्याच्या नावाचा वारसा सांगते त्याची शिकवण गावागावापर्यंत पुन्हा गेली पाहिजे, पुढच्या पिढीला त्यांचा इतिहास समजला पाहिजे, म्हणून तो चित्रपट काढण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. त्या एक लहानशी पतसंस्था चालवता, त्या पदाधिकारी आहेत, पण तो कर्ज वाटणं आणि व्याज घेणं एवढंच काही नाही, तर त्या दृष्टिकोनातून कुठंतरी अनेक प्रकल्प त्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्या राबवतात. कुठंतरी बचत गटाचा प्रकल्प असेल, एक नव्हे, शेकडो नव्हे तर हजारो बचत गटाचे प्रकल्प त्यांच्या पतसंस्थेशी जोडल्या गेलेले आहेत. अनेक महिला काय घेणं नाही, त्या स्वतःच्या पायावर महिला उभ्या राहिल्या पाहिजेत, म्हणून आपल्या पतसंस्थेद्वारे त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, ही भूमिका देखील त्यांची या ठिकाणी आहे. अनेक प्रकल्प आहे. मी बोलत बसलो, तुम्ही म्हणसाल नाथा भाऊ गेले आणि दुसरेच भाऊ भिंडे. मी काही जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण तो या ठिकाणी मी सांगेन की एक चांगली उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं नव्हे तर उद्धव साहेबांनी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. फारक नाही त्यांनी. आमचे बुद्धवतजी इथं उभे इथं बसलेले, त्याचं तर तकदीरच खुललं. उद्धव साहेबांनी सांगितलं त्या दिवशी, तुम्ही जयश्री ताईला निवडून आला, मी बुधवतला MLC करे, एकावर एक फ्री. हे काँग्रेस मध्ये नाही. आणि म्हणून ते काही बाकीचं बोलत नाही. आणि म्हणून या पद्धतीनं मंडळी एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे. मी कोणावर या ठिकाणी टिप्पणी करणार नाही, टीका अजिबात करत नाही, माझा तो स्वभाव नाही. माझं एकच काम असतं, त्यांची रेष एवढी असेल तर आपली एवढी असली पाहिजे. आणि म्हणून मोठी रेष ओढण्याचं काम, तुम्ही जर त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं तर मोठी रेष ओढण्याचं काम या मतदारसंघामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जयश्रीताईच्या रूपानं आपल्या बुलढाणा मतदारसंघातला मतदार त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल, अशा प्रकारची त्यांची भूमिका या ठिकाणी राहणार आहे. म्हणून या प्रसंगाच्या निमित्तानं हे सरकार, महायुतीचं सरकार, नाथाभाऊंनी सांगितलंय की कशा पद्धतीनं ते उभं राहिलंय. ते खरं म्हणजे भ्रष्टाचाराच्या पायावरती उभं आहे. भ्रष्टाचाराच्या एकीकडे कोरोना सारखं महाविकास आघाडीचं सरकार असताना कोरोनाचा रोग आला, हजारो लोक मृत्युमुखी पडले. पण ते
लाखो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या त्यावेळेच्या सरकारनं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारनं त्यावेळेस केलं. जी लागेल ती मदत केली आणि ते काम केलं. परंतु त्यावेळी की तुमच्या घरी पेशंट आहे का, त्या पेशंटला बेड मिळालं का, त्या ठिकाणी औषधी मिळते का, गोळ्या मिळतात का, रेमडेसिवीर मिळते का, हे कधीही विचारपूस केली नाही. त्यांच्याजवळ एकच कार्यक्रम होता की महाविकास आघाडीचं सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये पाडलं पाहिजे आणि त्याचं प्लॅन आणि एस्टिमेट करण्याचं काम महायुतीच्या नेत्यांनी त्या कोरोनाच्या काळामध्ये केलं. आणि म्हणून अशा पद्धतीनं एकीकडे असं चालू असताना आमदाराच्या खरेद्या सुरू झाल्या, पक्ष फोडणं सुरू झाले, पक्ष तोडणं सुरू झाले, पक्ष दुसऱ्या लोकांच्या स्वाधीन करणं सुरू झाले आणि महायुतीचं हे सरकार भ्रष्टाचारी सरकार या ठिकाणी उभं राहिलं. आणि म्हणून त्याचा पायाच मी सांगितलंय की भ्रष्टाचार उभा आहे. आता ती मंडळी सातत्यानं काय म्हणते, आम्ही का फुटलो, कशा करता फुटलो, तर निधी मिळत नव्हता. बरोबर आहे. त्यांनी जर म्हटलं असतं की गोरगरिबाचं कल्याण करण्याकरता आम्ही फुटलो, तुमच्या भागाचा विकास करण्याकरता आम्ही फुटलो, तापीचं पाणी मोताळा तालुक्यात आणण्याकरता आम्ही फुटलो नव्हे तर शेती करता आणखी सिंचनाची व्यवस्था करण्याकरता आम्ही फुटलो, युवकांना रोजगार देण्याकरता आम्ही फुटलो, असं त्यांनी कधी सांगितलं नाही. ते काय म्हणतात की आम्हाला निधी मिळत नव्हता. तर समजून घ्यायचंय, ते सांगितलं मी टीका करणार नाही. विकासाच्या आड काय लपलेलं आहे, विकासाच्या आड काय लपलेलं आहे हे तुम्ही आम्ही समजून घ्यायचंय आणि आमच्या नव्हे तर तुम्हालाच या ठिकाणी विचार करायचा आहे आणि त्या 20 तारखेला तुम्हाला आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवायचं आहे. म्हणून अशा पद्धतीने सरकार या ठिकाणी उभं राहिलं. दुसरीकडे मी सांगितलंय की लोक या सरकारच्या काळामध्ये रस्त्यावर आले. धनगर समाज रस्त्यावर आला, हजारोच्या संख्येनं धनगर समाज रस्त्यावर यायला लागला. कशा करता, तर त्यांना आरक्षण पाहिजे. बरोबर आहे. त्यांच्या समोर जाण्याचं काम देखील सत्तेवरच्या सरकारने केलं नाही. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा तो विषयच नाही, ते केलं नाही. शेतकरी तुम्ही पाहिलं, देशात राज्यात पाहिलं, देशात पाहिलं, आपल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून हजारोचे मोर्चे निघाले, काही फायदा झाला, एकही समस्या सुटली नाही. सकल मराठा समाज एक मराठा, लाख मराठा, अशा प्रकारचे लाखो संख्येनं लोक रस्त्यावर आले. आरक्षणाच्या विषयी जरांगे पाटलाचं आंदोलन, हे सारे आंदोलन झाली, परंतु यांना कुठेही न्याय मिळाला नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि नव्हे अवहेलना केल्या गेली, अवहेलना. आणि म्हणून मंडळी, हे त्या 20 तारखेला हा मतदार राजा चाणाक्ष आहे, हुशार आहे, प्रगल्भ आहे आणि म्हणून झालेला अपमान तो कदापिही विसरू शकणार नाही. आणि त्याकरता तो निश्चित 20 तारखेला याच्या साऱ्याचा हिशोब जर तुम्हाला चुकता करायचा असेल तर आपलं मत मशालवर, बाकी काहीच नाही, न बोलता उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सारं सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मी काही जास्त बोललो पाहिजे अशातला आता भाग नाही. बरीच मंडळी बोलायची आहे, अनेकांना काम आहेत, अनेकांना प्रचाराचे अनेक ठिकाणी जायचंय. पण नाथाभाऊ येतात, आपले सर्वांचे नेते नवे महाराष्ट्राचे नेते, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना पाहिलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे आणि ऐकून त्या पद्धतीनं केलं पाहिजे. ही भूमिका ठेवून आपण सारे जण या ठिकाणी प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण आलो आहोत. आपण गरीब आहोत परंतु आपण स्वाभिमानी आहोत, आपण नाचार नाहीये, आपण सुशिक्षित आहोत, काही कमी शिकलेले आहोत,
परंतु समाजाबरोबर चालण्याचा विचार आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून त्या पद्धतीनं मला या ठिकाणी निर्णय घ्यायचे. मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं दादाभाऊ आले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि त्यांना ऐकण्याकरता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरता आणि आमच्या जयश्रीताईला आशीर्वाद देण्याकरता आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय साहेब. यानंतर मी इरफानभाऊ पठाण आणि दत्ताभाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. यानंतर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. लांब लचक बोलणार नाही. बुलढाण्याला 3 मिनिटं बोललो. उद्धव ठाकरेजींच्या मीटिंग मध्ये तेवढ्यातच आटल्या. छपरी टपरी भ्रष्ट विकृत असे शब्द बुलढाण्याच्या सभेत माझ्या तोंडून नव्हे तर जे सत्य आहे त्याला सत्य म्हणावंच लागेल. जे वृत्ती असेल प्रवृत्ती असेल ती सांगावीच लागेल. त्यामुळे जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. म्हणून एक आरसा दाखवण्याचं काम बुलढाण्याला केलं. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जे मिंधे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की बोलत असताना त्यांनी विचार करायला पाहिजे होता की माझ्या घरात लेकी बाळी आहे, सुना आहेत, पोरं आहेत. त्यांना असं बोलल्यावर काय किती वाईट वाटत असेल. एवढी बुद्धी त्यांना आल्याबद्दल माझा नवस होता. त्या दिवशी राहुलजींच्या बद्दल बेताल वक्तव्य केलं तेव्हा गणपती बसलेले होते. मी गणपतीला गेलो, नारळ फोडलं आणि सुबुद्धी दे दयागणा दुर्बुद्धी दूर कर नवस केला. मुरमुरे वाटले, शंखपुष्पीची बाटली पण प्रेम टॉनिक असतं ती पाठवली. कुठेतरी नवस पावला आणि शंखपुष्पीची बाटली कामी आली. असं झाला. आणि त्यांनी जे सांगितलं की काय वाटेल हे त्यांचं खरं आहे. त्याच्यामुळे आता मी पसायदानाच्या जे कळांची व्यंकटी सांगतो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्पर जडो मैत्र जीवा या पसायदानाला प्रमाण वापरून वाढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे हे सगळं जे बोललंय ते ऍज इट इज अबाधित ठेवत असताना त्यांना मी एक चॅलेंज देण्याकरता फक्त या ठिकाणी उभा आहे. गेल्या 4 महिन्यापासून ते विकास 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 म्हणतात आहे आणि मी म्हणतोय श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका. आता विकास किती बेताल आहे. गावागावात बोर्ड लागलेले त्याच्यावर किती लोक भ्याभ्या करून हसू राहिले गड्या. ते आता समजून घेत असताना आता माझं त्यांना ते आव्हान आहे की मी श्वेतपत्रिका श्वेतपत्रिका सांगितल्यावर ते म्हणाले की मी काही त्यांना मोदत नाही आणि त्याची तयारी असेल तर त्यांनी खुशाल यावं आणि बुलढाण्याच्या गांधी भवनात जयस्तंभ चौकात पत्रकार आणि एक न्यायाधीश बसून त्या ठिकाणी खुल्या चर्चेला यावं. त्यांचं हे जे चॅलेंज आहे त्याची पार्श्वभूमी होती की त्यांनी सांगितलं की माझा 100 कोटीचा फ्लॅट मुंबईला आहे. मी काही नाहीये बिये काही म्हटलेलं नाही. मी त्यांना म्हटलं होतं की फारच छान त्याचे कागदपत्र काहीतरी जर असेल ते घेऊन या. त्याच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरी माझा संबंध असेल तर 100 कोटीचा काय 1 कोटीचा काय 1 लाखाचा काय 10 रुपयाचा जरी असेल तर तो मी तुम्हाला खरेदी करून द्यायला तयार आहे. मात्र हे जर खोटं निघालं तर वाघजाळ फाट्याजवळची लाडक्या बहिणीची जी लाटलेली जमीन आहे ती तिला वापस द्या. आता एक तर कागदपत्र द्यायला पाहिजे होती. मी 2014ला उमेदवार होतो. जेवढी जमीन होती तेवढी 19ला आहे. आता कागदपत्र काढून ठेवले ते पण ऍप्लिकेट के सादर करायचा चान्स मिळालाच नाही. तर ती जमीन माझी जी आहे ती 15 गुंठे कमी झालेली आहे. तो असं तो काही सांगायचा विषय नाही. मात्र ते हे आव्हान दिल्यावर त्यांनी मला दिलेलं जे आव्हान होतं की त्यांनी चर्चेला यावं तर मी तयार आहे. त्यांनी श्वेतपत्रिका काढावी. कोणत्या गावात किती कामं कोणता ठेकेदार काय केलं हे सांगावं. आम्ही चर्चा करायला मी तयार आहे. आणि श्वेतपत्रिकेत जर खरी आढळली आणि गावागावाचे बोर्ड जर खरे दिसले तर मी तुम्हाला मत आता एवढं
म्हणणं मला शोभत नाही. मात्र त्या ठिकाणी आमच्या जयश्रीताईला सांगू की हे बोलतात आम्ही तुमच्याबद्दल केलेले आरोप वापस घेत आहोत. त्यामुळे हे आव्हान स्वीकारलं, कारण राजकारणात करून दाखवायचं असतं, सांगायचं असतं. त्यामुळे यांनी विकास कामाची सगळी श्वेतपत्रिका या ठिकाणी जाहीर करावी, हे खुलं आव्हान या मंचकावरून या ठिकाणी देतो. ही संस्कृती विरुद्ध विकृती, भ्रष्टाचार विरुद्ध सुशासन आणि जो खेळ खंडोबा केलाय, जो चायनामेड विकास जो केलाय, याचा पर्दाफाश करण्याकरता या निवडणुकीमध्ये जयश्रीताई शेळकेंना विजय करायचा आहे. याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गफले केलेले आहेत या सगळ्यांना आपल्याला कुठं पाठवायचं आहे? ती चक्की पिसिंग 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 असा एक जुना डायलॉग होता. या सगळ्यांना, या भ्रष्ट लोकांना आपल्याला हात घालण्यासाठी त्यांना पाठवायचं आहे. एवढंच बोलतो. आज जयश्रीताई ज्यावर आपण उमेदवार म्हणून या ठिकाणी आहात आणि आमदार होण्याच्या दिशेने नवे नवे तर आमदार आपण झालेल्या आहात, औपचारिकता बाकी आहे. आणि ह्या म्हणत असताना आजची परिस्थिती तर आहेच आहे. मात्र जे दोन आमदार होते, दिवंगत मातोश्री सुमनताई पाटील आणि शिवाजीराव पाटलांचा नातू जयेश या ठिकाणी वापर आहे. या विभागाचं प्रतिनिधित्व करणारे 1995 ते 90 पासून विठ्ठल सोनाजी पाटील उर्फ बाबुराव पाटलांच्या पत्नी या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी त्या उभ्या आलेल्या आहेत. या विभागाचं 5 वर्ष प्रतिनिधित्व करणारे आदरणीय ध्रुपदराव सावळे या ठिकाणी आलेले आहेत. हे झाले 4 आणि 5वा पंजाबवाला मी. आणि हे 5 या विभागातले 5 माजी आमदार आणि त्यांचे प्रतिनिधी आज तुमच्या पाठीशी असण्याचा हा दूरशक्करा योग आजपर्यंत आला नाही. याचा अर्थ नियतीचे काय संकेत आहेत हे ओळखून घ्या. आणि आपण आता 50 खोके इतक्या 50 खोके आता जे होते ते बँकेतून विड्रॉल झालेले आहेत. अपंग वयस्करांच्या मतदानाकरता 700 रुपयाचं पाकिट पोहोचलेलं होतं. कोणाला साड्या, कोणाला पार्ट्या फळट्या, हे ते गावोगावी आता कार्यक्रम सुरू झालेले आहेत. नुकतीच दिवाळी झाली, तुळशी लागचे लग्न 2 दिवसापासून सुरू झालेले आहेत. त्यामुळे आता लक्ष्मी येण्याचा काळ आहे. लक्ष्मी येत असेल तर नाही म्हणायचं नाही, लक्ष्मीचं स्वागत करायचं. खा कोणाचं बी मटण, पुढचं बोलण्याची गरज नाही. त्यामुळे लक्ष्मीचंही स्वागत करायला काही हरकत नाही. कोणाचंही मटण खायचं, मात्र बटन 2 नंबरचं जयश्रीताई शेळकेचं मसालीचं जाऊन गचकन बटन दाबायचं. आणि राहुल गांधी मताचे ठकाटाक 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 3,000 हजार रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यात जमा होतील. सोयाबीनला आपल्या राहुल गांधीची चर्चा करण्याकरता आपल्या मोताळ्याचे श्रीकृष्ण खराटे हे सोयाबीन विषयावर बोलले, साहेबराव डोंगरे कापूस विषयावर बोलले आणि राहुल गांधींनी त्यांच्याशी 1 तास चर्चा केल्यानंतर सोयाबीनला काय भाव देऊ सांगितलं? 7,000. आम्ही आता खोटे बोलणारे लोक नाही, आम्हाला तुमच्याकडे यायचंय. त्यामुळे महिलांना 3,000 रुपये एसटी मध्ये फुल. माझी बायको माहेरी गेलेली, गाडी गुडी पाठवू नका, मी तिकडून देते हाफ तिकीट आहे. म्हटलं या बाजूला हाफ तिकीट आहे, पुढची दिवाळी तर फुकट जाय आणि फुकट ये. एसटीचा प्रवास फ्री. त्यानंतर 25 लाख रुपयापर्यंतचा आता बिमार कोणी झालं तर कुठून बिमार झाला बाबा, पेशंट जो आपला बिमार झाला तर विकत घेऊन घरी आणावं, त्याचा जीव विकत घेऊन यावा लागतो. 25 लाख पर्यंतचा विमा. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तर आपल्या ठिकाणी आहे. मात्र एक विकृत आणि विचित्र सरकार आपल्याला घरी पाठवायचं आहे. आणि जो गुंडाराज आहे ते गुंडाराज संपवून एक सभ्य सुसंस्कृतपणा या ठिकाणी आणायचा आहे. त्याकरता श्वेतपत्रिका विकास 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 सांगून स्वतःची पाठ स्वतः थोपटवून घेऊ नका. जयश्रीताईंचं आता असं झालं की त्यांच्यासाठी रोज 4 लोकांची भांडणं करायला पुरायचं. काका पुत्याचं सध्या वाईट काळ चालू आहे. माझ्या पुत्याचं मला 2-4 दिवसापूर्वी झालं. काल माझ्यासोबत बाल मित्र असणारे एका डॉक्टरचं माझ्या सकाळी काल चहाच त्याच्या घरी पिला, त्याचं माय झपकून गेलं. आता आजचं गिऱ्हाईक अजून सापडेल नाही. मात्र
सांगायचं तात्पर्य असं की सत्यासाठी आणि सत्वासाठी आपल्याला सगळ्यांना लढलं पाहिजे आणि एका साध्या सत्वासाठी आणि सत्वासाठी, एका संस्कृतीसाठी आपल्याला जयसीताईंच्या पाठीशी उभं राहायचं आहे. हे आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. हाजी रशीद खा जमादार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय. आदरणीय हाजी रशीद खा जमादार साहेब. यानंतर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय गजानन भाऊ मामलकर यांना मी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतोय. रशीद खा जमादार साहेबांना की आपला समोर एक शेर हो जाए. एक शेर सिर्फ आज मोताला में हमारे लोकप्रिय उम्मीदवार जय श्री शेरके के लिए साहब आप सब जवाब हुए हैं. तमाम यहाँ पर बैठे मान्यवर, मैं आज आप देखी कहूंगा कि मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है. देखना है जोर कितना बाजू है कातिल में. और जैसा कि अभी दादा ने कहा कि यहाँ जो आतंकवाद चालू है, इस आतंकवाद के इस पैसों को खात्मा करने के लिए आप एक बात निश्चित कर लीजिए कि मुनाफिक बन के जालिमों की तरफदारी नहीं करते, मुनाफिक बन के जालिमों की तरफदारी नहीं करते, वफा करते हैं, अहले खजानदारी नहीं करते, वो ठोकरों से उड़ा देते हैं कानूनी खजानों को. हम किसी कीमत पर विपक्ष से गद्दारी नहीं करते. आज यहाँ बढ़ो जन समुदाय मेरी माँ बहनों, आप एक ही बात का ख्याल रखिए. क्या उद्धव ठाकरे साहब ने जो आज ऐसे लोगों को टिकट दिया था, उन्होंने खंजर खोप के चले गए. आपको सब बदला लेना है. हमारी जय श्री तारी को मशाल का बटन दबा के हजारों वोटों से चुन के लाइए. जय हिंद, जय भारत. हाजी साहेबांच्या नंतर मला असं वाटतं की आपण बोललो पाहिजे. उडान वालो उड़ानों पे वक्त भारी है, उड़ान वालो उड़ानों पे वक्त भारी है, परों की आपके नहीं हौसलों की बारी है. मैं कतरा होके भी तूफान से जंग लड़ता हूँ, मैं कतरा होके भी तूफान से जंग लड़ता हूँ, मुझे बचाना अब समंदर की बारी है. दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत. जयश्री ताई, ये चिराग कई आंधियों पे भारी है. आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या आपल्या अधिकृत उमेदवार आपली लाडकी बहीण जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार रॅलीसाठी आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नाथाभाऊ खडसे यांच्या या ठिकाणी आज सभा झाली. आणि या सभेसाठी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. जयश्रीताई आणि सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झाले. मी त्याकरता आदरणीय द्रुपदरावजी सावळे साहेब माजी आमदार, बुलढाणा काँग्रेस पक्षाचे नेते माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ, संजय भाऊ राठोड आणि सर्वच मंच आणि खास करून आमच्या महिला भगिनी आणि सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि मशालवरती प्रेम करणारे सर्व आमचे मित्र आणि उपस्थित सर्व